जामनेर येथे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये साधना महाजन यांना बिनविरोध झालेला आहे। या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने ज्योत्स्ना विसपुते यांनी अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांचा अर्ज जो आहे तो बाद करण्यात आला आणि त्यानंतर ज्योत्स्ना विसपुते यांनी थेट उच्च न्यायालयामध्ये तक्रार केलेली आहे। आपल्यासोबत या प्रकरणावर बोलण्यासाठी स्वतः ज्योत्स्ना विसपुते आहेत। काय सांगणार ताई? तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला होता, नेमकं तो अर्ज बाद झालेला आहे, त्यानंतर तुम्ही हायकोर्टात धाव घेतलेली आहे, नेमकं हे सर्व प्रकरण काय? ओके. मी ज्योत्स्ना विसपुते, जामनेर नगर परिषदेत मी महाविकास आघाडीकडून माझा अर्ज भरलेला होता। नामनिर्देशन पत्र मी दिलेलं होतं। 17 तारीख ही नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची मुदत होती आणि 18 तारखेला म्हणजे नोव्हेंबर महिन्यात 18 तारखेला छाननी होणार होते। 17 तारखेचा जो आदेश आहे निवडणूक आयोगाचे जे सचिव आहेत त्यांनी जो आदेश दिला आहे, त्या आदेशात स्पष्ट म्हटलंय की जेव्हा ही नोंदणीकृत पक्षाची जर नामनिर्देशन पत्र असेल आणि त्याच्यावरती जोडपत्र 2 मध्ये जर 2 नावं असतील, पहिले नाव आणि पर्यायी नाव, तर पहिल्याने जरी माघार घेतली तरी जे पर्यायी नाव आहे त्याने एक सूचक लावलेला असेल तर त्याला वैध धरण्यात यावं, त्याचा अर्ज मंजूर करण्यात यावं, असं फॉर्म भरायचे शेवटच्या दिवशी म्हणजे 17 तारखेपर्यंत असं सांगण्यात आलेलं आहे। परंतु तसा आदेश आहे। परंतु 18 तारखेला मात्र जेव्हा मी छाननीला गेले तेव्हा माझा नामनिर्देशन पत्र हे नामंजूर करण्यात आलं। का करण्यात आलं की मला सांगण्यात आलं की 18 तारखेचा जो आदेश आहे त्यामध्ये सूचकाने 5 सूचक लावणे आवश्यक आहे आणि 5 सूचक लावण्यासाठी जर तुम्ही आधी म्हणजे 17 तारखेच्या आधी किंवा 17ला जरी सूचना दिली असती तरी आम्ही करू शकत होतो। परंतु 18 तारखेला त्यांनी स्पष्ट म्हटलंय आदेशामध्ये इथे सुद्धा की 17 तारखेचं जे आदेश काढलेला आहे किंवा 17 तारखे रोजीचे पत्र रद्द करण्यात येत असून त्यात सुधारित सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या वतीने नामनिर्देशन अर्ज सादर केलेल्या डमी उमेदवाराच्या नामनिर्देशन अर्जात एकच सूचक असल्यास छाननी अंती अशा डमी उमेदवाराचा अर्ज बाद करावा। त्या डमी उमेदवाराने 5 सूचकांच्या स्वाक्षरीसह नामनिर्देशन अर्ज सादर केला असेल व इतर अटी पूर्ण केल्या असतील तर त्याला अपक्ष म्हणून पात्र ठरविण्यात यावे। आता मला सांगा, 17ला एक सूचक द्यायची अट, छाननी होते, 18ला 5 सूचक द्यायची अट, तर अशा वेळी त्या नामनिर्देशन पत्र भरणाऱ्या किंवा माझ्यासारखी जी नगराध्यक्षाची उमेदवार होऊ इच्छिते तिच्यावर झालेला हा एक प्रकारचा अन्याय, हा माझाच नाहीये, ह्या पूर्ण राज्यभरातून खूप साऱ्या प्रमाणावरती हायकोर्टामध्ये म्हणजे औरंगाबाद खंडपीठाकडे सुद्धा केसेस गेल्या आणि काही जिल्ह्यामध्ये गेले। त्या जिल्ह्याचा निकाल हा मी जो असे म्हणते तसंच लागलं, परंतु मी जी दाद मागितली ती माझी हायकोर्टाकडे दाद मागितलेली आहे। कारण 18 तारखेच्या एका पत्रामुळे आज आमच्या जामनेर तालुक्याची नगर परिषद, कारण पहिल्या लोकांनी माघार घेतली, दुसरी होती लढवय्या, तिची ही अवस्था झाली। त्यामुळे 47,000 लोकांचा मतदानाचा अधिकार इथे वंचित करण्यात आला, कारण ते लोक एका या 18 तारखेच्या पत्रामुळे मतदान करू शकत नाहीयेत आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये। कारण आजही जो आदेश आलेला आहे की 20 डिसेंबर पर्यंत त्या निवडणुका पुढे घ्याव्या किंवा ती प्रोग्राम नवीन लावण्यात आलेला आहे, तो मी आता जळगावलाच आहे, जळगावच्या कलेक्टर ऑफिस मध्ये मी इथून बोलतेय। मी मगाशीच दूरध्वनीवरनं जळगावच्या कलेक्टर यांच्याशी मी बोललेली आहे। ते म्हटले की जिल्ह्यामध्ये पहिल्या छाननीनंतर पहिल्या 3 दिवस जी मुदत असते त्या 3 दिवसात ज्यांचे प्रकरण आले त्यांच्या निकालासाठी ही पुढची इलेक्शन होऊ घातलंय। 4 तारखेपासूनचा जो प्रोग्राम लावण्यात आलेला आहे, परंतु माझी स्पष्ट विनंती आहे, निवडणूक आयोगाला स्पष्ट विनंती आहे की फक्त जिल्हा नाही, जे लोक हायकोर्टात आलेले आहेत आणि त्यांनी अपील दिलेलं आहे त्या सर्वांसाठीच तो स्टे आणण्यात यावं, सर्वांसाठीच ते 18 तारखेचं पत्र हे रद्द करण्यात यावं। उद्याचा दिवस अजून बाकी आहे, तर हा नियम आणण्यासाठी किंवा हा स्टे आणावं किंवा निवडणूक आयोगाने सुमोटो समजून स्वतःहून पुढे यावं आणि आयोगाचे अधिकार वापरावे आणि हे पत्र टोटली बरखास्त म्हणजे टोटली स्थगित करावं। आणि जेही लोक अपिलात आलेले आहेत, मी तर म्हणते जे आलेले नाहीयेत, अहो खूप सारे लोक आहे की बिचारे भाजीपाला विकून आपले निवडणुकीचे तिकीट नामनिर्देशन पत्र भरत असतात। अहो खूप लोक असे की अशिक्षित आहे, त्यांना माहित नाही नियम कायदे, 2 दिवस 3 दिवस 1 महिना 2 महिना नाही कळत। सरळ ज्यांनी असं केलेलं आहे,
ज्यांचे नामनिर्देशन पत्र या एका पत्रामुळे नाकारण्यात आलेले, त्याला ताबडतोब कॉमन स्टे राज्यामध्ये आणण्यात यावा, एवढी माझी आयोगाला विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर अशा पद्धतीने 18 तारखेचा जो शासनाने आदेश काढला सूचकाबद्दलचा, तो आदेश रद्द करावा आणि ज्या ठिकाणी अशा पद्धतीने हे प्रकरण घडले असतील, अपिलात गेले असतील, त्या सर्वांसाठी सर्वत्र एक नियम लागू करून त्या सर्वच निवडणुकीच्या ठिकाणी स्थगिती द्यावी, अशी मागणी या ठिकाणी ज्योत्स्ना विस्पुते यांनी केली आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.